सांगली महापालिकेचे प्रशासकीय बजेट 1065 कोटींवर. आयुक्त सत्यम गांधी यांनी 50 कोटी 27 लाख तुटीचे कोणतीही करवाढ नसलेला प्रशासकीय अर्थसंकल्प स्थायी सभापती अतुल माने यांच्याकडे सादर केला. सांगली महापालिकेचे 1065 कोटींचे प्रशासकीय बजेट आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थायी समितीसमोर सादर केले. 50 कोटी 27 लाख तुटीचे असणाऱ्या बजेटमध्ये कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. हा प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थायी सभापती अतुल माने यांच्याकडे सादर केला आणि या प्रशासकीय बजेटमध्ये उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पेट्रोल पंप CNG पंप उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे, तर परिवहन समिती स्थापन करण्यासाठी 10 लाखांची, तर प्रधानमंत्री ई-बस योजनेसाठी 6 कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर महापालिकेचे वार्षिक 33 कोटींचे वीज बिल बचत करण्याच्या उद्देशाने महापालिका 3 ठिकाणी सोलर प्लांट उभारणार असून यासाठी 45 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यासह अनेक महत्त्वाच्या विकासात्मक योजनांचा समावेश या प्रशासकीय अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नगर सचिव सहदेव कावडे आदी उपस्थित होते. नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे 26-27 अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेली होती माननीय स्टँडिंग कमिटी समोर. याच्यामध्ये टोटल मनपेच्या शिल्लकचा जमा जवळपास 533 कोटी आहे आणि भांडवली शिल्लकचा जमा जवळपास 531 कोटी आहे. टोटल मिळून अर्थसंकल्पीय अंदाजाचा जमा भाग 1065 कोटीचे आहे, 1065. त्याचप्रमाणे खर्चाच्या बाजूमध्ये महसुली खर्च आपल्याला 383 कोटीचे आहे, भांडवली खर्च 99 कोटीचे आहे. हे सगळे मिळून मनपाचा एकूण खर्च 533 कोटीचे येणार आहे आणि भांडवली खर्च 481 कोटीचे येणार आहे. याप्रमाणे कुल खर्च आपला 1014 कोटीचा येणार आहे. तर महानगरपालिकेचे 26-27 आर्थिक बजेटमध्ये जमा बाजू 1065 कोटी आणि खर्च बाजू 1014 कोटीच्या ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या 26-27 बजेटमध्ये काही ठळक बाबीमध्ये विशेषतः आम्ही यावर्षी 12 मेगावॉटच्या सोलर प्लांट लावण्याच्या तरतूद केलेली आहे. याच्यासाठी 10 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सोलर रूफटॉप प्रोजेक्ट्स आणि नेट मीटरिंग हे दोन्हीचा समावेश राहील, जेणेकरून वन टाइम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर प्रत्येक वर्षी जवळपास वीज बिल जे आपण दरवर्षी 30 ते 35 कोटी रुपये देतो ते बचत होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका स्वतःचे पेट्रोल पंप, डिझेल पंप आणि CNG पंप उभा करणार आहे, जेणेकरून महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सोर्स मिळेल. त्याच्यानंतर महानगरपालिका जेवढे लँड आहे त्यांचे मॉनिटायझेशन करून, म्हणजे त्याला भाडेपट्ट्यावर देऊन त्यांच्याकडून आपल्या उत्पन्न साधनच्या पण तरतूद यावर्षी करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच मनपाचे 30% हिस्सा जे वेगळ्या स्कीम मध्ये द्यावा लागते त्याच्यासाठी स्पेशल 49 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे, जेणेकरून ते सगळे कामांवर कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही. आणि शेवटी महानगरपालिकामध्ये विविध योजनांचे व्याजाचे पैसे जवळपास 40 कोटी पेंडिंग आहे. ते पैशाचे पण नियोजन ह्या वर्षीच्या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे. हे सगळे बजेटचे मुख्य ठळक बाबी आहे. बजेटचा मेन फोकस यावर्षी वित्तीय शिस्तवर आहे की आपला वित्तीय शिस्त राहिला पाहिजे, जमापेक्षा खर्च जास्त नाही गेला पाहिजे आणि महानगरपालिकामध्ये जे दायित्व निर्माण झालेले आहे त्याला कमीत कमी कसं करता येईल याच्याबद्दल बजेट आम्ही तयार केलं. धन्यवाद. आज स्थायी समितीची सभा पार पडली. यामध्ये मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी 1065 कोटी रुपयांचं बजेट सादर केलं. यामध्ये कोणतीही करवाढ न करता त्यांनी 50 कोटी 27 लाख शिल्लकीचं बजेट या ठिकाणी सादर केलं. यामध्ये महापालिकेच्या वतीनं उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून पेट्रोल पंप असेल, CNG पंप असेल, तुमचे सौर ऊर्जा प्रकल्प असेल, परिवहन समिती स्थापन करणे असेल, त्याचप्रमाणे ई-बस योजनेसाठी 6 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. अशा पद्धतीनं आयुक्तांनी आज केलेला अर्थसंकल्प आम्ही स्वीकारला व यामध्ये पुढे सदर सदस्यांच्या सूचनेनुसार आम्ही महासभेला पुढचा बजेट सादर करू. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.